बातमी पुण्यामधून खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यामधला भिडे पूल पाण्याखाली गेलाय, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रदीप, सध्याचे अपडेट्स। वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडतोय, त्यामुळे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या वेगाने करण्यात येतोय। सध्या 35,000 क्युसेकनं रात्रीपासून पाणी जे आहे ते आपण पाहतोय की मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातंय। ज्यावेळेस 20 ते 25,000 क्युसेकनं पाणी सोडलं जातं त्यावेळेस भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली जातो, मात्र पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे नदीपात्रालगतच्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण मेट्रो स्टेशन खाली जर नजर टाकली तर तिथं राहणारे लोक, त्याचबरोबर या सगळ्या दुकानांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। नदीपात्रातली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते नदीपात्राच्या परिसरामध्ये पाण्यामध्ये कुणीही उतरू नका, कारण आज दिवसभर संपूर्ण पुणे जिल्ह्याला घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जो आहे तो दिलेला आहे। जर कदाचित पावसाचा जोर असाच राहिला तर खडकवासला धरणामधून आणखी पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे पुण्यामध्ये गेल्या 10 दिवसांपूर्वी जशी पूरस्थिती निर्माण झालेली होती तशी शक्यता, खरं तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आपण सध्या पाहतोय 35,000 क्युसेकनं पाणी सोडल्यामुळे नदीपात्रामध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी